आणि तर यानंतर राज्यातल्या वाळू माफियांना दणका देणारी बातमी आहे। हो, दणका देणारी बातमी। लक्षात घ्या, वाळूचे राज्यातील सर्व लिलाव रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। वाळू उपशासंदर्भात राज्य सरकार धोरण आणणार आहे। सरकारच्या यंत्रणेमार्फतच यापुढे वाळू काढायची ठरवण्यात आलंय। वाळूचे डेपो तयार करायचे आणि ऑनलाईन अर्ज करून वाळू न्यायची अशी व्यवस्था आता करण्यात येणार आहे। वाळू माफियांना चाप लावण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय घेतलाय। आता वाळूचे लिलाव आपण राज्यभरामध्ये सर्व लिलाव रद्द करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। आता यापुढच्या तोच आम्ही धोरण आणतोय। आपलं सरकारचा प्रयत्न असा आहे की सरकारच्या यंत्रणेमार्फतच वाळू काढायची आणि ते डेपो करायचे आणि त्या डेपोमध्ये लोकांनी ऑनलाईन अर्ज करून वाळू घेऊन जायची। म्हणजे त्यामुळे लिलाव करून त्यांनी हा सगळा जो चाललेला गोंधळ आहे हा पूर्णपणे थांबेल। दबाव वाळू माफियाच्या दबावाखाली सरकार काम करत नाही किंवा करणार नाही। आणि आम्ही जे निर्णय करतोय आता, जे विशेष करून खाणपट्टे सुद्धा अनधिकृतपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात दिले गेले होते, पूर्णपणे त्याची इटेसी मोजणी आम्ही ज्यावेळी करतोय त्यावेळी काही 10 कोटी 15 कोटीपर्यंत आता लोकांना दंड येतोय। त्यामुळे मला वाटतं सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि वाळू माफियांचा उच्छाद जो राज्यामध्ये सर्वदूर आम्ही पाहतोय, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार झाले, तो पूर्णपणे आता शेवटी नागरिकांचं तेवढं सहकार्य मिळालं पाहिजे, परंतु सरकारी यंत्रणेद्वारेच याची अंमलबजावणी करावी। आणि ज्या ते मॉडेल आज गुजरातमध्ये विशेष करून आंध्रमध्ये सुद्धा अतिशय इफेक्टिव्ह झालंय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उमेदवारी दिलेल्या 111 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। सर्वसाधारण प्रवर्गातून ईडब्ल्यूएस मधील उमेदवारांना यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिली जाणार होती, मात्र या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याविरोधात तातडीनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 जागा भरण्यात आल्यात, त्यातील ईडब्ल्यूएस मधील 111 नियुक्त्यांवर हायकोर्टाने स्थगिती दिली। सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता 111 उमेदवारांना नियुक्तीपत्र देता येणार नाही। ओरिजिनली ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटने विरुद्ध याचिका दाखल केली होती आणि त्याच्यामध्ये जे SEBC कॅन्डिडेट होते ज्याच्यासाठी आम्ही अपिअर झालो होतो, तर आमचं म्हणणं असं होतं की महावितरणमध्ये जी आदेश पास केला होता हायकोर्टाने, तो आदेश या केसमध्ये लागू पडत नाही। पण याच चीफ जस्टिसने आणि याच बेंचने ती ऑर्डर पास केल्यामुळे त्यांना दिलासा दिला। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम होणार आहे, मात्र तो कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मराठा समाजातील उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली। ईडब्ल्यूएस मधून नियुक्ती झालेल्या 111 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यास मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली आहे, मात्र मराठा समाजातील उमेदवारांना देखील आजच नियुक्तीपत्र देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे। दरम्यान मराठा ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आज एकीकडे तुम्ही निर्णय घेता, शासन निर्णय काढता आणि दुसरीकडे कोर्टात जाऊन दुसऱ्या पोरांना उभा करायचं। आज SEBC टू ईडब्ल्यूचा स्टे आला म्हणून सांगता, ही सगळी मुलं नियुक्त्या घेण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत आणि आज 110 पोरं बाहेर काढले आणि आमची पोरं बाहेर काढून बाकीच्यांना नियुक्त्या देतात। अजिबात चालू देणार नाही। सगळ्याला सोबत नियुक्त्या दिल्या पाहिजेत। या सगळ्या नियुक्त्या तत्काळ थांबवल्या पाहिजेत, अन्यथा आम्ही राज्यामध्ये हा सगळा मोठा उठाव झाल्याशिवाय राहणार नाही। आता ह्या सगळ्या लोकांना नियुक्त्या तत्काळ थांबवाव्यात आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सर्व सकट सगळ्यांच्या सोबत नियुक्त्या द्यायच्या। आणि याच सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर म्हणजे ज्यांना नियुक्तीपत्र दिली जाणार होती त्यांच्याशी खुद्द मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आणि यावेळी त्यांना आश्वासित करण्यात आलं की 1 महिन्याच्या आत याबद्दल निर्णय घेऊन नियुक्तीपत्र दिली जातील। यानंतर थेट जाऊयात, मुख्यमंत्री बोलतायत तिथे। हे आजचं उत्तर आहे जे गेल्या 2.5 वर्षामध्ये थांबलं होतं ते आम्ही 4 महिन्यात केलं। आल्याला निर्णय घेतला तुमचा। शेवटी निर्णय घेण्याची देखील त्याला इच्छाशक्ती लागते।
त्याला धाडस लागतं. तसं धाडस करून आम्ही सरकार बनवलं. मी नेहमी सांगतो आमच्या अधिकाऱ्यांना पण, हिम्मत का किंमत आहे. हिम्मत दाखवली तर सगळं आपोआप मार्ग मोकळा होतो. आपलं इंटेन्शन क्लिअर पाहिजे. आपलं मन, आपली इच्छा आणि आपलं इंटेन्शन जे आहे क्लिअर पाहिजे. दुसऱ्याला मदत करण्याचं असलं पाहिजे आपल्या मनामध्ये. मग मार्ग आपोआप निघत जातात. आणि म्हणून हा मार्ग देखील मी मुद्दाम आपल्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला की यांच्या सकारात्मक इच्छाशक्तीमुळेच हा आपल्याला निर्णय मिळाला. अधिसंख्य पद भरणं काय तसं मला वाटतं सोपं नव्हतं. हे सगळं तुम्हाला माहित आहे. तुम्ही त्याचे सगळे साक्षीदार आहात. ज्या ज्या बैठका पूर्वी झाल्या त्याही बैठकीमध्ये माझं काय मत होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण तेव्हा मला मर्यादा होती. आता मी मुख्यमंत्री आहे, मला अधिकार आहे. त्याचा अधिकार वापर तुमच्याकडे. निवडणुकीला वेळ आहे अजून. आणि आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो, मी आणि देवेंद्रजी पहिले दोघांनी शपथ घेतली होती. आणि त्या दिवसापासून आम्ही ठरवलं प्रत्येक कॅबिनेटमध्ये जनतेच्या हिताचेच निर्णय घ्यायचे, जे सर्वसामान्य माणसाला भावतील, जे सर्वसामान्याच्या जीवनामध्ये बदल घडवतील. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, जसं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहे लोकशाहीतली. राज्यकारभार करताना शेवटी आम्ही मुख्यमंत्री किंवा मंत्री निर्णय घेतले, पण त्याची अंमलबजावणी जी झाली पाहिजे हे प्रशासनातले प्रमुख अधिकारी करत असतात. आणि म्हणून आम्ही सांगतो हे काय आपलं, शेवटी आम्ही निर्णय घेतल्यानंतर सरकारची प्रतिमा बरी वाईट, चांगली वाईट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासन करत असतं. आणि म्हणून मला समाधान आहे, आनंद आहे की आम्ही घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासनाचे अधिकारी करतात. आणि म्हणून आजचा हा दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एमपीएससी तर्फे नियुक्त उमेदवारांना आज नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात. यानंतर पाहूयात पुढली बातमी अशी की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा राजकीय संघर्ष पेटलाय. तो अधिकच पेटताना दिसतोय. शिवरायाचा अपमान कोण करतं यावरून राज्य सरकारमध्ये स्पर्धा सुरू असल्याची जळजळीत टीका संजय राऊतांनी केली. तर विरोधकच अपमान करत असल्याचा टोला विरोधकांनी लगावलेला आहे. आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रकरणी इतिहासाचा मुद्दा उपस्थित करून या प्रकरणाला वेगळं वळण दिलंय. राज्यातल्या रस्त्यांवर आंदोलनाचा वणवा पेटलाय. मागच्या काही दिवसांपासून सुरू झालेला हा आंदोलनाचा वणवा शमण्याचं नाव घेत नाहीये. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्यातून सुटका आणि एकनाथ शिंदे यांचं बंड यांची तुलना केली. त्याआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श होते असं वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला 4 पत्र लिहिल्याचं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलं होतं. या सगळ्यावरून संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. हे जे सरकार आहे सध्याचं, जरा खोके सरकार म्हणून ते अख्ख्या देशात कुख्यात झालेलं आहे. त्या सरकारमध्ये स्पर्धा लागली आहे का, कोण सगळ्यात जास्त छत्रपतींचा अपमान करेल आणि त्याला काही मोठं बक्षीस वगैरे लावलंय का दिल्लीने. कोण बनेगा करोडपती सारखं, कोण करेगा छत्रपती का अपमान, असंच दिसतंय. जो उठतोय तो रोज एक बीजेपीचा किंवा त्यांचा प्रमुख माणूस छत्रपतींचा अपमान करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची कुणासोबतही तुलना होऊ शकत नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. तर गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत तर छत्रपती शिवराय आहेतच, पण देशाचे देखील आहेत. त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कोण अनादर करेल त्याच्यासोबत आम्ही असू शकणार नाही आणि त्यांच्याशी आम्ही सहमत असणार नाही. हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर रोज रोज त्याच मुद्द्यावर बोलणं योग्य आहे असं काय मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल नितांत आदर सगळ्या लोकांना आहे, त्यामध्ये दुमत असायचं कारण नाही.
परंतु एखाद्या विषयाचं राजकारण करण्यासाठी तुम्ही वारंवार तो विषय घेऊन तुम्हीच महाराजांचा अपमान करताय. जी लोक वारंवार या विषयामध्ये बोलतायत, काही लोकांनी स्टेटमेंट केली, त्याची माफी मागितली, तो विषय लगेच सोडून दिला पाहिजे. राज्यात अनेक विषय आहेत. इतिहास आणि वर्तमान यात सध्याचं राजकारण अडकून पडलंय. या मुद्द्याकडे लक्ष वेधत राज ठाकरे यांनी जातीच्या मुद्द्यावरून खडे बोल सुनावले. जाती पलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. हे जे सध्या इतिहासाकडे जातीतनं पाहण्याचं जे पेव फुटलेलं आहे, काही ठराविक लोकांचंच आहे, ते अगदीच बुडभर लोकांचं, आणि तोही त्यांचा राजकीय स्वार्थ आहे त्याच्यातनं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा श्वास आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांची कुणासोबतही तुलना केली असेल किंवा चुकीचा शब्द वापरला असेल तर महाराष्ट्र पेटून उठतो. त्यामुळे राजकीय संघर्ष टाळायचा असेल तर सगळ्याच नेत्यांनी जबाबदारपणे वक्तव्य करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यात आणखीन काय घडलं बघा. शिवछत्रपतींचे सरदार प्रतापराव गुजरांसह 7 वीर मराठा योद्ध्यांबाबत राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता इतिहासकार विरुद्ध राज ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. वेडात वीड दौडले 7 मध्ये या 7 जणांच्या नावाबाबत राज ठाकरेंनी संशय व्यक्त केला होता. प्रतापरावांसोबतच्या योद्ध्यांची नावं काल्पनिक असावी असा दावा राज ठाकरेंनी केला. शिवाय योद्ध्यांची संख्या सांगितली त्यापेक्षा जास्त असावी असंही राज ठाकरेंनी सांगितलं. पण इतिहासकार इंद्रजित सावंत यांना राज ठाकरेंचा हा दावा मान्य नाही. नेसरीच्या खिंडीत झालेल्या लढाईत प्रतापराव गुजरांसोबत 7 योद्धे होते. त्यांचा तत्कालीन संस्कृत साधनांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंचा दावा हा तितकासा ग्राह्य धरता येत नाही असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय. अनेक इतिहासकारांनी प्रतापराव गुजरांसोबत 7 वीर मराठी होते असा दावा केलाय. तोच दावा योग्य असल्याचं इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी आणि इतिहास अभ्यासक गजानन मेहेंदळे यांनी सांगितलेली माहिती योग्य नसल्याचा दावा सावंत यांनी केला. या निमित्तानं राज ठाकरेंविरुद्ध इतिहासकार असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. इतिहासकारांचा राज ठाकरेंच्या दाव्याला विरोध आहे. प्रतापराव गुजरांसह 7 वीर शहीद झाले. नेसरीच्या रणसंग्रामाचे ऐतिहासिक पुरावे, त्या सरदारांचा पुन्हा उल्लेखच नाही. आणि राज ठाकरेंचा दावा खरा की इतिहासकारांचा, आता असा प्रश्न तिथे उपस्थित झालाय. मध्यंतरी एकदा आमचे गजाननराव मेंदळे यांना आम्ही भेटलो. त्यांना विचारलं, म्हटलं वेडात मराठी वीर दौडले 7, तर म्हटलं काही जण ही नावं सांगतात, काही जण ही नावं सांगतात, तुमचं काय म्हणणं आहे? ते असे शांत बसले आणि मला म्हणाले, जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानात ते 7 होते का 8 होते का 10 होते असं कुठेही लिहिलेलं नाही. कोणत्याही पानात प्रतापराव गुजरांबरोबर कोणकोणत्या नावाची कोण कोण होते याचा काहीही दाखला नाही. आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सगळी काल्पनिक नावं आहेत. छत्रपती शिवरायांनी त्यांना प्रतापराव गुजरांना पत्र पाठवलं असं कुठेही पत्र आजपर्यंत सापडलेलं नाही. ते पत्र पाठवले अशा प्रकारचा एक दाखला कुठेतरी एका ठिकाणी फक्त उद्धृत केलेला आहे. याच्या पलीकडे कुठचाही पुरावा नाही. आज जे राजसाहेब ठाकरे सांगतात की ती 7 नावं नाही आहेत, ती काल्पनिक आहेत, ही काल्पनिक नावं नाही आहेत, तर ती इतिहासाच्या अत्यंत महत्वाच्या संदर्भ ग्रंथामध्ये नोंद केलेली नावं आहेत आणि त्यामुळं ती व्यक्तिमत्व होती, ती प्रत्यंतर पुराव्याने दुसऱ्या सुद्धा आपल्याला सिद्ध करता येतं. आणि राजसाहेब ठाकरेंनी ज्यांचा कायम ते उदो करत आल्यात त्या बाबासाहेब पुरंदरेंनी जर 6 सरदार भलोलखानावर तुटून पडले आणि ते धारातीर्थी पडले असं लिहिलं असेल, एक तर बाबासाहेब पुरंदरे मग खोटं लिहित होते का? आणि आता राजसाहेबांना एक नवीन चमत्कार, एक वेगळा त्यांना एक प्रकाश काय पडला त्यांच्या डोक्यात हे त्यांनी सांगावं. नेसरीच्या खिंडीतल्या त्या लढाईत प्रतापराव गुजरांसह किती योद्धे होते जाणून घेऊयात त्यांची नावं. बघा, यामध्ये विठोबा शिंदे, दीपाजी राऊत, त्याच
प्रतापराव गुजरांसह ज्या 7 योद्ध्यांनी नेसरीच्या खिंडीत पराक्रमाची शर्त केली होती, पण राज ठाकरेंनी ती थेरी नाकारल्यानं नेसरीकर नागरिक दुखावले गेलेत. त्या 7 वीरांच्या ढाली आणि तलवारी आजही गावकऱ्यांनी जपून ठेवल्यात. राज ठाकरेंनी आधी हे पुरावे पाहावेत, मग बोलावं असं गावकऱ्यांना वाटतं. नेसरी खिंडीत झालेली लढाई ही ऐतिहासिक आहे. इथं 7 वीरांच्या बलिदानाच्या पाऊल खुणा आहेत. राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष इथे येऊन पाहणी करावी आणि मग इतिहास खोटा म्हणावा, अशी प्रतिक्रिया नेसरी गावकऱ्यांनी दिली आहे. राजसाहेबांनी हा इतिहासच चुकीचा असल्याचा आपल्या वक्तव्यातून जाणून करून दिलेला आहे. पण आम्हाला खरोखरच वाईट वाटतंय की राजसाहेबांनी खरोखर आपण आधी पहिला इतिहास घ्यावा, जाणून घ्यावा आणि मगच याबद्दल बोलावं. कारण आम्ही कित्येक वर्षे पिढ्यानपिढ्या इथली जनता, इथली 7 तलवारी 7 ढाली ज्या प्रतीक म्हणून बघितल्या जातात, ज्या शूरवीरांच्या प्रतीक म्हणून बघितल्या जातात, त्या वीरांच्या बलिदानाने पाऊल झालेली भूमी आहे. आणि त्या भूमीबद्दल असं कोणी जर वाईट किंवा वेगळ्या अर्थानं बोलत असेल तरी आम्ही जनता ही तिथली खपवून घेणार नाही. एक नेसरीकर म्हणून व एक नेसरी खिंडीत वाढलेला एक शिवभक्त म्हणून मला या गोष्टीचा अत्यंत वाईट वाटत आहे. नंतर जाणून घेऊयात इतरही घडामोडी. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील 40 गावांचा मुद्दा उकरून काढल्यामुळे काही गावांनी सिंचनाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलंय. एकीकडे त्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच कर्नाटक सरकारनं जत तालुक्यातील तिकोंडी गावातील तलावात पाणी सोडून डिवचण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला आली धार. कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राला डिवचलं. जत तालुक्याच्या दुष्काळी भागात सोडलं पाणी. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद कायम असताना कर्नाटकनं सांगली जिल्ह्यातील जतच्या दुष्काळी भागात पाणी सोडलंय. कर्नाटक सरकारनं एक प्रकारे महाराष्ट्राला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केलाय. कारण काही दिवसांपूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील दुष्काळी गावं कर्नाटकात घेण्याची तयारी दर्शवली होती. तो वाद शमण्यापूर्वीच कर्नाटकनं तुर्ची बबलेश्वर या योजनेतून जत तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडलंय. आमच्या कुठलाही संबंध नसताना त्याने आम्हाला पाणी देते, त्यांना आभार मानलं पाहिजे. त्यामुळे बरेच लोकांना इथलं सरकारची जमलं नाही काम, ते काम कर्नाटक सरकारने करायला लागले, आम्हाला द्यायला लागले, म्हणजे सुविधा द्यायला लागले पाण्याची बाबतीत माणुसकी दृष्टीनं. त्यामुळं इथली बरेच लोक कर्नाटकमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहे. कर्नाटक सीमेलगत असलेला जत तालुका दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक दशकांपासून सीमेवरील 40 गावं सिंचनाच्या मागणीकरता संघर्ष करतायत. मात्र अद्यापही त्यांच्या सिंचनाचा प्रश्न महाराष्ट्र सरकारनं मार्गी लावलेला नाही. त्यामुळे या गावांनी 2012 मध्ये कर्नाटकात जाण्याची तयारी दर्शवली होती. 14, 15, 15, 16 आणि 17, 18 मध्ये 18-19 मध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कर्नाटक गव्हर्नमेंटला 6 TMC पाणी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, त्याच पद्धतीनं मानवता धर्म पाळून आमची विस्तारित योजना पूर्ण होऊस तोपर्यंत या तुमची बबलेश्वर योजनेतून या ठिकाणी पाणी मिळावं हीच आमची आणि या भागातल्या लोकांनी, या भागातल्या लोकप्रतिनिधींची तीच मागणी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी नुकतेच हाच मुद्दा उपस्थित करून नवा वाद उकरून काढला होता. त्यावर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आता कर्नाटकनं तिकोंडी तलावात पाणी सोडलंय. जत तालुक्यातील गावांना चुचकारण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दुष्काळी जत तालुक्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वाद रंगलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जत तालुक्यासाठी 2000 कोटींच्या म्हैसाळ योजनेची घोषणा केली. तसंच दुष्काळी भागातील 7 ते 8 तलाव कॅनलच्या माध्यमातून भरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही शिंदेंनी सांगितलं. ही घोषणा करत असताना मुख्यमंत्र्यांनी राजकारण करणाऱ्यांना देखील टोला लगावलाय. 1:30 वाजता जतमधले लोक आले होते. 12:30-1 वाजता आले. मी 1:30 वाजता पोहोचलो. त्याने देखील काही नकाशावर मला काही गोष्टी सांगितल्यात. त्यानं आम्ही त्यांच्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये 2000 कोटीचं टेंडर काढतोय. म्हैसाळ योजना जी आहे ती योजना
त्याची व्याप्ती वाढवण्याचं काम आणि या इतर ज्या काही 40, 50, 60 गावं आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी आमचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर त्यांनी मला शॉर्ट टर्म सांगितलं, ही म्हैसाळ योजनेमधून आपण जे 7-8 तलाव जे कसे भरू शकतो कॅनलच्या माध्यमातून त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतोय, जेणेकरून त्यांना तात्काळ मदत होईल. एकही गाव, एकही माणूस आपल्या महाराष्ट्रातून आम्हाला सेवा मिळाली नाही, वंचित राहिलोय अशासाठी इतर ठिकाणी जाता कामा नये. जबाबदारी राज्य सरकारची आहे. शेवटी राजकारण बाकी लोक करत असतात, त्यांना करू द्या, परंतु राजकीय आरोपाला मी राजकीय उत्तर देणार नाही, मी कामाने उत्तर देईन एवढंच मी सांगत असतो. पाणी सोडणं शेजाऱ्याचा धर्म असल्याची प्रतिक्रिया पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. आपण हिंदुस्थान पाकिस्तान नाही, कर्नाटकही आपलाच असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. पाणी सोडणं शेजाराचा धर्म आहे. शेतकऱ्याचं माहिती आहे आपल्याला की एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात विहीर असली आणि ती बाजूला कोरडं शेत असलं आणि जास्त पाणी असलं तर शेतकरी हा शेतीला पाणी देतो, शेजाऱ्याला देतो. तर आपण काही हिंदुस्थान पाकिस्तान थोडी आहे. कर्नाटक पण आपलंच आहे ना. दिलं तर शेतकऱ्याला दिलं, परमेश्वर त्यांचं भलं करो, त्यांच्याकडे जास्त पाणी पडो. पुढे बातमी अशी आहे की राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोघे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील माजी सहकारी. शेतकऱ्यांसाठीची अनेक आंदोलनं तिने एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून केली. मात्र आता या दोन माजी सहकाऱ्यांमध्ये विस्तवही जात नाही. राज्य सरकारनं नुकताच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी FRP देण्याचा निर्णय घेतला आणि त्यावरून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली. FRPसाठी आम्ही विधानसभेत आवाज उठवला, त्याचं श्रेय राजू शेट्टी घेत असल्याचा आरोप सदाभाऊ खोतांनी केलेला आहे आणि त्यावर बोलताना कोणीतरी भुरटा माणूस बोलतो म्हणून प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही असा टोला राजू शेट्टींनी लगावलाय. तर राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटते, कारण तिकडे जास्त डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावलाय. सदाभाऊ असं म्हणतात की आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये हा मुद्दा पुढे घेतला आणि त्यानंतर आता आमचं सरकार आल्यानंतर जी मागणी आहे ती मागण्या पूर्ण करण्यात आली. कुणीतरी भुरटा माणूस काहीतरी बोलतोय म्हणून त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करावं असं मला वाटत नाही. राज्यकर्त्यांना भीती कधी वाटते? डोक्यांची वाटते. म्हणजे जिकडं जास्त डोकी तिकडं सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. कारण राज्यकर्ते हे जर बोलायचे असतील तर आपल्याला ज्ञानेश्वरासारखं त्या रेड्यांच्या पाठीवरती हात ठेवावा लागेल. कारण राज्यकर्ते ही एक रेड्यांचीच अवलाद आहे. चंद्रकांत खैरेंनी मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून टीका केली होती आणि त्या टीकेवर आता आमदार संजय गायकवाडांनी प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत खैरेंवर संजय गायकवाड यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आमदारांना खुश ठेवण्यासाठी पुन्हा एकदा गुवाहाटीमध्ये प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले अशी टीका चंद्रकांत खैरेंनी केली होती. या टीकेचा आमदार संजय गायकवाड यांनी समाचार घेतला. चंद्रकांत खैरे नावाचा बुड्ढा सटिया गाय आहे. त्याला काही स्वप्न पडतात. इकडे एवढे घेतले, तिकडे तेवढे घेतले आणि याचा शेतकऱ्याचा काय संबंध आहे? कमीत कमी आता आम्ही जाहीरपणे सांगतो की आम्ही आमचा मुख्यमंत्री केला. आमचा मुख्यमंत्री करताना आम्हाला पैशाची काही संबंधच नाही आहे. जर आम्ही इतर पक्षाचा केला असता तर हे आरोप आम्ही पण कोणी मान्य केले असते. पण आम्ही आमचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी केला, काम करणारा मुख्यमंत्री केला. तर हे अशा प्रकारचे बावतासारखे हे पिसाळला हा चंद्रकांत खैरे पिसळ्यासारखं स्टेटमेंट या ठिकाणी करतो. त्याच्यामुळे आम्ही काही या गोष्टीला फार काही लक्ष देत. ब्रेकनंतर बघूयात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या 5व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम जो आहे तो मुंबईत दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विशेष उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांसह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शहाजी बापू पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, यामिनी जाधव यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सेवा सन्मान सोहळ्यात मान्यवरांनी या वैद्यकीय सेवेचं विशेष कौतुक केलं. राज्यातील गोरगरीब आणि निर्धन रुग्णांची आरोग्यासंदर्भात विशेष मदत या फाउंडेशनकडून करण्यात येते. या सोहळ्यात बोलताना शहाजी बापू पाटलांनी विशेष कौतुक केलं. शहाजी बापूंच्या भाषणामुळे या कार्यक्रमात एकच हशा पिकला. दुसरीकडे शहाजी बापू पाटील यांनी श्रीकांत शिंदेंचं कौतुकही केलं. गोरगरिबांची सेवा करण्यासाठी पाठवलेला तो एक देवदूत आहे असा उल्लेख शहाजी बापूंनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या आरोग्य सेवेचं कौतुक केलं. गद्दार शब्द आम्ही ऐकतोय, ठीक आहे गद्दार आम्ही,
2.5 वर्षापूर्वी कोण गद्दार मग हे बोललो का पुन्हा राग येतोय. पुन्हा टीव्हीवर आला संजय राऊत. आता ही जर ऐकत असेल तर उद्या माझ्यावर बोलतंयच बघाय, थांबत नाही. अरे 2.5 वर्षापूर्वी आम्हाला गावाकडे गेल्यावर गद्दार म्हणल्या तिनं, आता कुठं तू नवा शब्द काढलाय आम्हाला कोणाच ठाव. शपथविधी झालं तुमचं सत्तार साहेब, आम्ही आमदार गेलो गावाकडे. कशा गद्दारी केली राव तुम्ही त्या भाषेबरोबर, काय बरोबर केलं नाही बापू. त्याच वेळी आम्हाला गद्दार म्हणली, आता काय नवं आहे बी. लगा दगडापेक्षा पोळाच्यापेक्षा निबराट आम्ही माणसं आहे, आम्हाला कुठं काय बोलाय तुम्ही लागला. काहीच बोलू नका. 2.5 वर्ष या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या एका माणसाला 1 रुपया मिळाला. जर उद्धव ठाकरे साहेबांना अजितदादा पवारांच्या सरकारनं जर 2.5 वर्षाच्या काळात या महाराष्ट्रातल्या 13.5 कोटी जनतेपैकी एका जर आजाऱ्याला 1 लाख रुपये दिलेला पुरावा द्यायचा, उद्या आमदारकीचा राजीनामा डायरेक्ट राज्यपालाकडे जाऊन देतो. फसवं राज्य मी राजीनामा देणार आता नाही. अरे खोके खोके म्हणून वरडतोय संजूराव. तुला सांगतो मी एवढी खोकी हितनं घेऊन गेलोय, 50 ट्रका सुद्धा पुरत नाही तेवढी खोकी मी माझ्या तालुक्याला घेऊन गेलो आणि तालुका सगळा सुफलाम करायला लागलो. नंदनवन केलं. आज वचन देतो खासदार साहेब तुम्हाला, उद्याचा आमदारकीचा अर्ज भरत असताना जर तालुक्यातलं एक गाव शेतीच्या पाण्यापासून पिण्याच्या पाण्यापासून लांब राहिलं, राजाराम पाटलाच्या औलाद अर्ज भरणार नाही होत, मला वचन देतो. मला श्रीकांत शिंदे साहेबांची कृपा आहे, माझ्यावर माया आहे, माझ्यावर मला ही जाणीव आहे. मला ब्रँड ॲम्बॅसेडर केलं आणि मी मंगेशला सांगितलं, कुठं जरी असलो कसा जरी असो तुझा फोन आला हातातलं काम टाकणार, पण या ब्रँड ॲम्बॅसेडर पदाला मी न्याय देणार. तू कुठेही मला बोलव, नागपूर असू दे, नांदेड असू दे, कोकण असू दे, काय असू दे, काय माझ्या घरातल्या का दुःख झालेलं असलं तरी तिथं सोडून मी येईन. पण ह्या एवढ्या महान कामाला 100% तुम्ही मला ज्या विश्वासाने नेमलं तो विश्वास मी पूर्ण करेन, ह्यात कुठेही शंका बाळगू नका. आणि माझा पेशंट तिथे गेला का पुन्हा पेशंटला डबल बोनस मिळतो. एक तर श्रीकांत शिंदे साहेबांकडून आलेला पेशंट जिथल्या तिथं होतं, पुन्हा झाडे डोंगरवाल्याचं आहे म्हणल्यावर त्याची इतकी सेवा काय लाड त्याचं होत्या. ते नर्सासुद्धा त्याला सफरचंद आढळून देत्या, त्या पेरू आढळून देत्या, त्या काय का त्याचे फोन बापू अहो लय नाव तुमच्याकडे मोठं झालंय, आम्हाला लय सांभाळत्यात. अरा जोरात चाललंय म्हणले. आता परिस्थिती आहे आमच्यातला माणूस यायला मला बी आजारहून ठाण्याला कवा जातोय काही कळत. व्यासपीठावर आता बोललं, ओ डॉक्टर खरं सांगायचं 62 वर्षाचं आमचं सत्तार साहेब आहे तर का नाही, मी 66 वर्षाचा आहे. आणि दोघं उभा राहा तर न कोण दिसतं इथं बघा, या इथं लगे इथं या. वय कळू दिले तर मग आपल्यात पुढारपण राहिलं काय, वय कवाच कळू द्यायचं नाही. 66 वर्षांनी मला म्हणतात आहे युवकांचा बुलंदावा शहाजी बापू म्हण बघ तुला का म्हातार झालो माझी मी मनात गबस. तारुण्य हे कामावं आहे, वयावर तारुण्य मोजायचं नाही, तारुण्य मनावर असतं. मन शेवटभर तरण ताटं ठेवत गेलं का आपल्याला कवाच काय कमी पडत नाही. श्रीकांत शिंदे हे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे एका बाजूनं पुत्र आहेत, तर दुसऱ्या बाजूनं भगवंतानं या गोरगरिबाची सेवा करण्यासाठी पाठवलेला तो एक देवदूत आहे असं तुम्ही सगळ्यांनी समजा. हे काम मानवाचं आहे, हे परमेश्वरी काम आहे. ज्याच्या अंतकरणात करुणेचा रस पाझरत असतो त्यालाच दुसऱ्याची दया येत असते, त्याला दुसऱ्याची माया येत असते. हॅलो रफिक भाई कुठं आहे? काय नाही तर राहू द्यायला 4-5 दिवस कुठं जाऊन बसलाय, फोन स्विच ऑफ केलाय, रिकू तैवार रडायला लागली काय कुठं. आम्ही सध्या गुवाहाटीत आहे.
काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, समद काय ओके आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री, पुन्हा एकदा मोठ्यानं शिंदे साहेब मुख्यमंत्री, ओके आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या 5व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे. या कार्यक्रमात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आमदार यामिनी जाधव यांनी सत्तांतरावेळी का भूमिका घेतली आणि ती भूमिका घेत असताना काय त्रास झाला हे कवितेच्या माध्यमातून मांडलंय. या कवितेतून त्यांनी शिंदेंचं कौतुक केलंय तर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. कवितेचं नाव आहे ते 50. आज पुन्हा त्याच वाटेवरून जाणं झालं आमचं. आज पुन्हा त्याच वाटेवरून जाणं झालं आमचं. पुन्हा त्याच आठवणी उजाळणं झालं आमचं. सूर्यप्रकाशा इतकं लख्ख आठवतंय आम्हा सारं. सूर्यप्रकाशा इतकं लख्ख आठवतंय आम्हा सारं. त्या वेदना ताज्या तशाच आजही जाणवतात फार. ते एकट्यात प्रत्येकाचं रडणं, ते एकट्यात प्रत्येकाचं रडणं पुन्हा आजही ऐकू येतंय. जणू तो काळ पुन्हा प्रत्येक जण जगतंय. तसं सगळं ठीक चाललंय, उत्तम चाललंय. पण आरोप काळजात रुतलेले आहेत. बंडाला उठावाला गद्दारी म्हणत काही जण आजही बरळत आहेत. व्यथा सगळ्यांची वेगळी, वेदना मात्र एकच होती. आमचंही काळीज तुटत होतं, पिळवटत होतं. आमचंही काळीज साहेब पिळवटत होतं जेव्हा नाळ अचानक तुटत होती. पर्याय नव्हता अनेकांकडे. शेंबडी पोरही मारत होती खडे. ज्याच्यावर बेततं त्यालाच कळतं, बाकीच्यांचं कुठं काय जळतं. फार सोसलं सगळ्यांनी. म्हणजे केवळ आम्ही नाही, आमच्या बरोबर संलग्न मंगेश, तुम्ही, तुमची टीम सगळेच फार सोसलं सगळ्यांनी. सीमा त्याला कुठलीच नव्हती. झोप नव्हती डोळ्याला, न पोटाला भूक होती. धीर सोडला नाही कोणीच. विश्वास होता साहेबांवर. कोण साहेब? शिंदे साहेब. विश्वास होता साहेबांवर. आणि त्याच विश्वासाचा हात धरून आम्ही 50 जण म्हणतो आगे बढ़. तेव्हाही कॅमेरे होते, आजही कॅमेरे आहेत. तेव्हाही कॅमेरे होते, मीडिया होते, आजही कॅमेरे आहेत. पण तेव्हा माना आमच्या उगा खाली होत्या. पण आज जे कॅमेरे आहेत, शिंदे साहेबांनी आम्हाला आज ती फेस करण्याची हिंमत दिलेली आहे. बोलल्याप्रमाणे आलोय सारे. कुठे? गुवाहाटीला. बोलल्याप्रमाणे आलोय सारे. वाहू दे तुझ्या कृपेचे वारे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांसाठी खुली कर तुझ्या मायेची दारे. दार उघड बाई, दार उघड. हे कामाख्य माते दार उघड. तुझ्या चरणावर नतमस्तक होण्यात ते 50 आलेत. दार उघड ते 50. यानंतर बातमी मनमाडमधनं. धक्कादायक प्रकारे बघा. मनमाडमध्ये एका 9 वर्षाच्या चिमुकल्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येते. या मागणीसाठी मनमाडमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावरती उतरलेत आणि यावेळी नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत पुणे इंदूर महामार्गावर रास्ता रोकोही केला. एका 9 वर्षाच्या निष्पाप बालकाच्या हत्येनं मनमाड शहर हादरलंय. रेल्वे रुळाजवळ बालकाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. लोकेश सोनवणे असं या बालकाचं नाव असून तो इयत्ता 4थीत शिकत होता. बुधवारपासून लोकेश बेपत्ता होता. पोलिसांनी त्याचबरोबर पालकांनी जर आपण लक्षात घेतलं तर पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर त्याचा शोध घेण्यात येत होता. गुरुवारी संध्याकाळी या बालकाचा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर झुडपात मृतदेह असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस, रेल्वे पोलीस आणि RPF अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना या ठिकाणी एक करवत पडलेली आढळून आली. त्यामुळे आरोपीने करवतीने लोकेशची हत्या केली असावी असा अंदाज असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आरोपीला आता फाशीची शिक्षा देण्यात येण्याची मागणी जी आहे ती जोर धरताना दिसते. ब्रेकनंतर वेळ झाली आहे जाणून घेण्याची टॉप 18 न्यूज.
अमेरिका एअरफोर्सच्या ताफ्यात B-21 रायडर विमान 2 डिसेंबरला सहभागी होणार आहे. B-21 रायडर हे जगातील सर्वात प्रगत लष्करी विमान असल्याचा दावा अमेरिकेने केला. हे विमान तयार करण्यासाठी 16,000 कोटींचा खर्च आला. इलॉन मस्क यांच्या मालकीची न्यूरॉलिंक नावाची कंपनी लवकरच मानवी मेंदूमध्ये चिप लावण्याचा विचार करते. क्लिनिकल ट्रायलसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केल्याचं मस्क यांनी म्हटलं. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका निवासी सोसायटीची लिफ्ट तुटल्यानं 8 ते 10 वयोगटातील 3 मुली अडकल्या होत्या. या मुली 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ लिफ्टमध्ये अडकल्या होत्या आणि अखेर त्यांना बाहेर काढण्यात आलं. श्रीनगरमधील शंकराचार्य मंदिरासह 100 स्मारकं G20 लोगोमध्ये प्रकाशित केली जाणार आहेत. 1 ते 7 डिसेंबर या 7 दिवसांसाठी G20 लोगोने ही स्मारकं प्रकाशित केली जातील. यासह 100 स्मारकांसह भारतभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. 2 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना दिसले. मोदींनी आज अहमदाबादमध्ये 50 किलोमीटरच्या रोड शोचं नेतृत्व केलं. 16 विधानसभा मतदारसंघांमध्ये 3 तासांचा मेगा रोड शो त्यांनी केला. सेंधवा विधानसभा मतदारसंघातील चचारिया इथे पेसा कायदा जनजागृती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान उपस्थित होते. यावेळी चौहान यांनी सभेला संबोधित करत नागरिकांना मार्गदर्शन केलं. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने रोड शो केला. अशोक विहार, शास्त्रीनगर, शालिमार बाग आणि रोहिणी इथल्या सभांना ठाकूर संबोधित करणार आहेत. भारत आता अफगाणिस्तानसोबत नवी सुरुवात करणार आहे. अफगाणिस्तानमधील 20 थांबलेल्या योजना भारतासोबत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या योजनांमुळे अफगाणिस्तानच्या नागरिकांना रोजगारही उपलब्ध होईल. 1971चं युद्ध पाकिस्तान सरकारमुळे नाही तर लष्करामुळे हरलं होतं असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी केलेलं आहे. बिलावल यांच्या या विधानामुळे त्यांनी लष्कराचा अपमान केल्याच्या चर्चा रंगल्या. G20 परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे आणि या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सहभागी होणार असल्याचं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलंय. गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडतंय. पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांमधील 89 जागांसाठी मतदान झालेलं आहे आणि या निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे. राजकोटमध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिने मतदानाचा हक्क बजावला आणि यावेळी जामनगरमधील जनतेवर पूर्ण विश्वास असून विकासासाठी काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरच्या कलोलमध्ये सभेला संबोधित केलं. अहमदाबादमधील रोड शोमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले आणि यावेळी भाजप कार्यकर्त्यांची इथं गर्दी बघायला मिळाली. उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये ATM मशीन लुटणारे आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 4 आरोपी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये भरधाव बसने रस्त्यावरील नागरिकांना चिरडलं. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून अपघातानंतर बस चालक फरार झाला.